कालचं लेक्चर लिहिलं का तुम्ही? नोट डाऊन केलं? लिहिलं सर्वांनी? पुढच्या घटना दुरुस्त्या आता संपवून घेऊ आपण. पुढच्या घटना दुरुस्त्या आता होतील. लगेच अनुसूच्या घेऊ आणि लगेच भाग घेऊ. अनुसूच्या आधी भाग घेऊ, मग अनुसूच्या घेऊ आणि त्याच्यानंतर अनुसूच्यांमधले विषय पण कंप्लीट करून घेऊ. एक प्रश्न, अनुसूच्यांचे जे विषय आहेत, समवर्ती सूचीमध्ये खूप सारे विषय आहेत, राज्य सूचीमध्ये विषय होतील. आता तुमच्या पाठ नाही झाल्या म्हणताय तुम्ही? तुझ्या झालाय, बाकीच्यांच्या नाही झाल्या का बरं? अभ्यास नाही केला? लिहून लिहून पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं लिहून लिहून पाठ करायला सुरुवात करायची, तेव्हा त्या लिहून लिहून पाठ व्हायला सुरुवात होते. आणि तुम्हाला रेफरन्स साठी लेक्चर टाकलंच मी. तुम्हाला अडचण आली का ते लेक्चर सोबत पाहून घ्यायचं, म्हणजे डबल अंडरस्टँडिंग व्हायला सुरुवात होईल. फॅक्च्युअल आहे, खूप साऱ्या फॅक्ट्स आहेत, वेळ लागतो पाठांतराला, म्हणून तुम्हाला म्हटलं वेळ द्या त्याला. आणि वेळ दिल्याशिवाय मार्क्स नसते येत, मेहनत घ्यावी लागते, मग त्याचे मार्कांमध्ये रूपांतर होतं. घटना दुरुस्त्या भाग सूची. सूच्यांमधले विषय कंबाईनला फार महत्वाचे आहेत. समवर्ती सूचीमध्ये कोणते विषय येतात, राज्य सूची, ते प्रचंड आहेत, ते चांगलं पाठ करायला पाहिजे. चांगले प्रश्न येतात त्यावरती. चला, ज्या पण घटना दुरुस्त्या असतात रिसेंटच्या, त्या फार महत्वाच्या असतात. 90 पासूनच्या पुढच्या घटना दुरुस्त्या फार महत्वाच्या आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जर तुम्ही म्हणाल तर 101 पासूनच्या ज्या 4-5 घटना दुरुस्त्या आहेत पुढे, त्या तर फार फार महत्वाच्या आहेत. 101, 102, 103, 104, 105 फार महत्वाच्या, मोस्ट इम्पॉर्टंट. डन का? कोणती घटना दुरुस्ती बघतोय आता आपण? राजा 93वी घटना दुरुस्ती. 93वी घटना दुरुस्ती, जिथं साल 2005. 93वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती 2005 या सालामध्ये. कोणत्या सालामध्ये केली राजा? 2005. लक्षात ठेवायची. 93वी घटना दुरुस्ती 2005. आणि ही जी 93वी घटना दुरुस्ती झाली, ह्या घटना दुरुस्तीने राज्य घटनेमध्ये आर्टिकल 15.5 चा समावेश केला. आर्टिकल 15.5. ज्यावेळेस आपण फंडामेंटल राईट्स बघू त्यावेळेस आपण 15.1, 15.2, 3, 4 हे सगळे आर्टिकल इन डिटेल मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. सध्यासाठी तुम्हाला इतकं समजून घ्यायचं, 15.5 ज्या अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था असतात बघा, अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था, आपण आर्टिकल 30 बघितलं होतं बघा. आर्टिकल 30 मध्ये आपण म्हटलं होतं की अल्पसंख्याकांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापनेचा आणि त्यांचा चालवण्याचा अधिकार आपल्याला अल्पसंख्याकांना पाहायला मिळतो. आणि आपण त्याच्यामध्ये हेही म्हटलं होतं की आर्टिकल 30 हा फक्त आणि फक्त अल्पसंख्याकांसाठीच मर्यादित आहे. आणि आर्टिकल 29 हा अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या दोघांसाठी येतो. याच्या मागे कारण असं आहे, आर्टिकल 29 मध्ये त्यांना त्यांची भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. आणि भाषा, लिपी, संस्कृती ही फक्त अल्पसंख्याकांनाच नसून बहुसंख्याकांना देखील असते. आणि म्हणून अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या दोघांनाही त्यांची भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा अधिकार हा आर्टिकल 29 ने दिलाय. पण आर्टिकल 30 हा फक्त आणि फक्त अल्पसंख्याकांसाठी मर्यादित आहे. अल्पसंख्याकांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापनेचा आणि त्या चालवण्याचा अधिकार हा आर्टिकल 30 देतो. आणि नेमकी ही जी 15.5 आणि 15.5 आर्टिकल काय म्हणतो? अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था सोडून, कोणाची शैक्षणिक संस्था? अल्पसंख्याकांच्या ज्या पण शैक्षणिक संस्था असतील त्या शैक्षणिक संस्था सोडून राज्यातल्या इतर खासगी शैक्षणिक संस्था आणि इतरही ज्या शैक्षणिक संस्था असतील त्या शैक्षणिक संस्थांमध्ये SC, ST आणि OBC यांच्यासाठी शिक्षणाच्या रिलेटेड तरतूद करण्याचा अधिकार कुणाला दिलाय? राज्याला. कुणाला दिलाय? राज्याला. म्हणजे राज्य खासगी शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक गोष्टींसाठी तरतूद करू शकतं, इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी विशेष तरतूद करू शकतं. फक्त कोणाला, कोणत्या शैक्षणिक संस्थांमध्ये तरतूद करू शकत नाही? अल्पसंख्याकांच्या. मग 93व्या घटना दुरुस्तीने कोणता आर्टिकल ऍड केलाय? 15.5. आणि 15.5 ह्या आर्टिकल नुसार काय आपल्याला पाहायला मिळतं? अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था सोडून, शैक्षणिक संस्था सोडून इतर, 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 शैक्षणिक
इतर खाजगी शैक्षणिक संस्था आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि मागास वर्गांच्या शैक्षणिक हितासाठी राज्य तरतूद करू शकतं. डन का? आर्टिकल 15.5 अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था सोडून इतर खाजगी संस्था असतील किंवा इतरही शैक्षणिक संस्था असतील त्या शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतरही मागास वर्गांच्या शैक्षणिक हितासाठी राज्य सरकार काय करू शकतं? राजा तरतूद करू शकतं. राज्य सरकारला तरतूद करण्याचा जो अधिकार आहे तो राज्य सरकारला तरतूद करण्याचा अधिकार या दृष्टीने आपल्याला मिळालेला पाहायला मिळतो. 94 क्रमांकाची घटना दुरुस्ती आहे जिचं साल 2006. जिचं साल 2006. जिचं साल येतं 2006. 94 क्रमांकाची घटना दुरुस्ती साल येतं 2006. बघा ही घटना दुरुस्ती व्हेरी IMP आहे. ह्या घटना दुरुस्तीवरती प्रश्न येतात. 94 क्रमांकाची घटना दुरुस्ती. काही जे राज्य आहेत बघा, आधी घटना दुरुस्ती एक्सप्लेन करतो. काही जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये आदिवासी कल्याण मंत्र्यांची नेमणूक केली जाते. कुणाची नेमणूक केली जाते? आदिवासी कल्याण मंत्र्याची नेमणूक केली जाते. या आदिवासी कल्याण मंत्र्यांची नेमणूक करण्याची जी तरतूद आहे ती आता सध्या तरी 4 राज्यांमध्ये आहेत. किती राज्यांमध्ये आहेत राजा? ज्याच्यामध्ये पहिलं राज्य येतं मध्य प्रदेश. कोणतं येतं पहिलं राज्य? मध्य प्रदेश. दुसरं राज्य येतं छत्तीसगड. तिसरं राज्य येतं ओडिसा आणि चौथं राज्य येतं झारखंड. किती राज्य आहेत राज्य सध्या? 4. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड. याच्यामध्ये आणखी एक राज्य होतं बिहार. पण ह्या बिहार राज्याला 94वी घटना दुरुस्ती 2006 या सालामध्ये केली आणि आदिवासी कल्याण मंत्री जो बिहारला नेमला जात होता ते बिहार राज्य या तरतुदीमधून काढून घेतलं आणि बिहार राज्य काढण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती केली आहे? 94 क्रमांकाची. मग 94 क्रमांकाच्या घटना दुरुस्तीने बिहार राज्य वगळलं. कोणतं राज्य वगळलं? बिहार राज्य वगळलं. आणि सध्या 4 राज्यांमध्ये, किती राज्यांमध्ये राजा? 4 राज्यांमध्ये कुणाची नेमणूक आहे? आदिवासी कल्याण मंत्री. आदिवासी कल्याण मंत्र्याची नेमणूक सध्या किती राज्यांमध्ये येते? 4. आता ते राज्य मॅपनुसार लक्षात ठेवायचे हा, म्हणजे आपल्याला ते थोडस सोपं जातं. अगोदर मॅपनुसार जर चेकआउट केलं ना तर तुम्हाला इथे मध्य प्रदेश दिसेल. कोण दिसेल? मध्य प्रदेश. त्याच्या शेजारी तुम्हाला छत्तीसगड पाहायला मिळतो. कोण पाहायला मिळतं? छत्तीसगड. मॅप मध्ये ओडिसा वरती का झारखंड वरती रे? ओडिसा असायला पाहिजे. ओडिसा असायला पाहिजे आणि मग जर खाली तुम्ही चेकआउट केलं तर कोण यायला पाहिजे? झारखंड. किती राज्य आहेत राज्य सध्या? 4. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिसा. तुम्हाला हा पण प्रश्न डायरेक्ट येईल, हा खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये आदिवासी मंत्र्याची नेमणूक केली जाते? तर तुम्हाला हे 4 स्टेट पार्ट पाहिजे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड. आणि ही जी तरतूद होती या तरतुदीने कोणाला काढले राजा? बिहारला. कोणाला काढले? बिहारला. याच्यामध्ये अगोदर बिहार पण होता पण बिहारला या तरतुदीमधनं काय केले? काढले. बिहारला याच्यामधनं काय केले? काढले. डन का? 95 क्रमांकाची घटना दुरुस्ती आपण घेतली.
95 आठवते तुम्हाला? 95व्या घटना दुरुस्तीने एससी एससीचं आरक्षण 2020 पर्यंत वाढवलं होतं आणि मग पुढे 104व्या घटना दुरुस्तीने ते आरक्षण 2030 पर्यंत वाढवलं. बदल काय माहितीये का? आंग्लो इंडियनचं आरक्षण होतं अगोदर, ते काढून घेतलं. कोणत्या घटना दुरुस्तीने काढलं? 100. हा प्रश्न येणार हो, हा प्रश्न येणार. त्याच्यात तुम्हाला देतील 104व्या घटना दुरुस्तीने एससी एसटी आणि आंग्लो इंडियनचं आरक्षण 2030 पर्यंत वाढवलं असं तुम्हाला स्टेटमेंट मध्ये देतील. कंबाईनचा पेपर राहील, प्रश्नाचं टायमिंगचं प्रश्न तुमच्यावरती प्रचंड राहील आणि तुम्हाला आंग्लो इंडियन लक्षात नाही येणार, तुम्ही ते स्टेटमेंट बरोबर करा आणि ते चुकल. आंग्ल्यावरती प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे. डन का? 95 क्रमांकाचं घटना दुरुस्ती आपली झाली आहे. पुढचा क्रमांक येतो 96व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती. 96 क्रमांकाची घटना दुरुस्ती साल 2011. 96 क्रमांकाची घटना दुरुस्ती कोणत्या सालाची? 2011. मी थोडस याला असं लिहितो आता छान. ह्या ज्या 4 घटना दुरुस्ती आहेत ना, ह्या लक्षात राहायला सोपे होतील. 96, 97, 98, 99 आणि 100 असं लिहू आपण. चालेल? 96 क्रमांकाची घटना दुरुस्ती. 96 साल काय राजा? 2011. 2011. 97वी क्रमांकाची घटना दुरुस्ती आहे, इथं साल सुद्धा काय राजा? 2011. 96, 97 इथं काय यायला पाहिजे? 98वी घटना दुरुस्ती, इथं देखील साल आपल्याला पाहायला मिळतं 2012. 2012. 99चं साल काय रे? 2014 आणि 100चं 2015. या प्रत्येक घटना दुरुस्ती विचारून झाली. हे प्रत्येक घटना दुरुस्ती विचारून झाली. तुम्हाला एक माहिती आहे का? असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की पॉलिटिक्सचे सर्व पीवायक्यू रिपीट होतात. खरं म्हणजे गंमत अशी आहे का पॉलिटिक्समध्ये काही विचारायचं राहिलंच नाही. जेवढे पीवायक्यू आहे तेवढंच पुस्तक आहे. काही विचारायचं राहिलंच नाही. जेवढं पुस्तक आहे तेवढंच पीवायक्यू आहे. त्याच्यामुळे काही केलं तरी सारखंच आहे, सगळंच विचारून झालं. 96, 97, 98, 99, 100 आता सगळ्या घटना दुरुस्ती विचारल्या. मग आता सगळ्याच करायचे आहे ना. 100 मध्ये 20 पीवायक्यू प्रश्न विचारले असते तर मग बात वेगळी आहे. मग केलं असं सगळंच विचारून झाले. पॉलिटिक्समध्ये काही राहिलंच नाही. 96, 97, 98, 99 आणि 100. 96वी जी घटना दुरुस्ती आहे ही भाषेच्या रिलेटेड आहे. 96वी घटना दुरुस्ती कशाच्या रिलेटेड आहे? भाषा. हिने 8व्या अनुसूचीमध्ये बदल केलाय. तुम्हाला माहिती नाही 8व्या अनुसूची? हिने कितव्या अनुसूचीमध्ये बदल केलाय? 8व्या अनुसूचीमध्ये बदल केला. 8व्या अनुसूची कशाची माहिती तुम्हाला? भाषेची. 8व्या अनुसूची कशाची राजा? भाषा. हिने काय केलं माहितीये का? आता ओडिया जो आहे, ओडिया होता आधी नाव काय होतं? ओरिया. बिस्किट नाही का ओरिया? ओरिया बिस्किट नाही. आधी नाव होतं ओरिया. ओरिया. आणि आता नाव काय केलंय? अगोदर नाव होतं ओरिया आणि आता नाव केलंय ओडिया. आता नाव काय केलंय राजा? ओडिया. ओडिया. डन का? हा. आता याच्यामध्ये काय कन्फ्युजन होईल माहितीये का? अगोदर ओरिया होतं का ओडिया होतं? हा तुमच्या पेपरचं कन्फ्युजन. तर आधी लक्षात ठेवा, आधी ओरिओ बिस्किट होतं आणि मग ओडिया झाले. हे पेपरला होणार, तुम्ही उद्या परवाच विसरून जाल. हे ओडिया आधी घेऊ का ओडिया आधी घेऊ? तर ओरिया आधी घ्यायचं. काय आधी घ्यायचं? आधी नाव होतं ओरिया, नंतर नाव झालं ओडिया. डन का? ठीक आहे. 97वी घटना दुरुस्ती माहिती तुम्हाला कुणासोबत आहे? सहकारी सोसायट्यांची स्थापना. याच्या रिलेटेड किती घटना दुरुस्ती आहे? 97. काय हरकत राजा? 97वी घटना दुरुस्ती. प्रश्न हा एकदम फेमस आहे. कशा कशामध्ये बदल केला 97व्या घटना दुरुस्तीने? 3 गोष्टींमध्ये. आर्टिकल 19(3), आर्टिकल 43(ब) आणि भाग 9(b). या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. काय काय ही जी घटना दुरुस्ती झाली होती, या घटना दुरुस्तीने भाग 9(ब) ला ऍड केलं, 43(b) नावाचा आर्टिकल ऍड केला आणि 19(3) मध्ये आपलं सहकारी सोसायटीची स्थापनेचा संदर्भ मिळतो. डन का? लक्षात आलं? लक्षात आलं? कोणती घटना दुरुस्ती ही? 97व्या क्रमांकाची. तुम्हाला आणखी जर माहित पाहिजे असेल तर मी आणखी एक आर्टिकल इथून लिहितो बघा. 243 ZI. आलं का लक्षात? हा आर्टिकल सहकार सोसायट्यांची स्थापनेचे रिलेटेड 243 ZI. बरोबर?
तुम्हाला आर्टिकल तुम्ही रोज वाचून येत चला बरं का लेक्चरला येताना. याचा फायदा असा होईल की तुम्हाला पॉलिटिक्सचं बॅकग्राऊंड चांगलं होईल, बॅकग्राऊंड चांगलं लक्षात येईल, पॉलिटिक्सचा सेन्स येईल. म्हणजे तुम्हाला ना मी म्हटलो का 243 तुम्हाला लगेच पुढचं आठवलं पाहिजे, मग गोष्टी सोप्या होतील तुमच्यासाठी, इंटरेस्ट वाढेल. आलं लक्षात? राज्यपाल मी बोलायला सुरुवात केली की तुम्ही लगेच आर्टिकल आठवले पाहिजे राज्यपालाची. याच्याने काय होईल, राज्यपाल शिकायला तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट होईल आणि त्या फॅक्ट्स लक्षात राहायला सोपं होईल. म्हणून आधी आपण बॅकग्राऊंड क्रिएट करून घेतो, नाहीतर मी चॅप्टर वाईज पण जाऊ शकलो असतो. झालं हे आर्टिकल. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट कोणती पाहिजे आपल्याला? 98. ही जी 98 अमेंडमेंट आहे ही कर्नाटकसाठी केली होती. कोणासाठी? कर्नाटकला एक विशेष तरतूद, विशेष अधिकार दिले होते आणि याच्यासाठी एक आर्टिकल ऍड केला होता 273 सॉरी 371 जे 371 जे ऐकुणासाठी राजा गोव्यासाठी, ऐकुणासाठी येतो गोवा. याने कर्नाटकला स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची तरतूद केली. कर्नाटकसाठी स्वतंत्र विकास मंडळाची तरतूद केली होती. स्वतंत्र विकास मंडळाची तरतूद केली. स्वतंत्र विकास मंडळाची तरतूद कितव्या घटना दुरुस्तीने केली राजा? 98व्या. लक्षात येतंय मागे सर? जमतंय ना? काल होते का तुम्ही? होते. ओके ओके, आली लक्षात? जमतंय? कितवी घटना दुरुस्ती पाहिली आपण? 98. 98वी घटना दुरुस्ती कुणासाठी आहे? कर्नाटक. आर्टिकल 371 आणि स्वतंत्र विकास मंडळाची. तुम्हाला असं जाणवल 9 नोव्हेंबरला जर तुम्ही माझे रोजचं झालेलं कंटेंट वाचून आले तर तुम्हाला असं जाणवल का पॉलिटिक्स सगळं जमलंय, फक्त तुम्ही रोज वाचून येत चला झालेलं. सगळे पोरं 10+, 11, 12, 13च्या घरात जातील. जो रोज वाचून येईल आणि झालेल्या गोष्टी पाठ करेल त्याचे मार्क 100% 13+ जातील. आणि तुम्हाला असं जाणवल ज्यांनी केलेलं नाही त्यांना रिग्रेट होईल, अरे तेव्हा करायला पाहिजे होतं, हे तर झालंय आमचं, म्हटलं होतं सर प्रश्न येणार आहे, असं तुम्हाला रिअलाइज होईल. त्याच्यामुळे अप टू डेट करा, पाठ करून चला, लिहित चला. 99वी घटना दुरुस्ती. न्यायिक नेमणूक आयोगाची तरतूद केली होती. आणि कशाची तरतूद केली होती? न्यायिक नेमणूक आयोग. न्यायिक नेमणूक आयोग म्हणजे काय? जे न्यायाधीश असतील त्या न्यायाधीशांची नेमणूक करण्यासाठी एक आयोगाची तरतूद केली होती. कोणाची तरतूद केली होती? आयोगाची तरतूद केली होती. ही जी घटना दुरुस्ती कोणत्या सालाची राजा? 2014. पण नंतर हा जो आयोग आहे हा रद्द केला, आणि हा रद्द केला 2015 मध्ये. लगेच एका वर्षामध्ये या राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोगाला लगेच रद्द केलं होतं. राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग, राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग लगेच रद्द केला. घटना दुरुस्ती 14ला केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग नेमला होता, आणि ही जी तरतूद ही 2015ला लगेच रद्द केली होती. 2015ला काय केली? लगेच रद्द केली. डन का? मग तुम्हाला विचारलं राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोगाची घटना दुरुस्ती कोणती आहे? कोणती घटना दुरुस्ती आहे? 99. कितवी घटना दुरुस्ती आहे? कर्नाटकसाठी कितवी आहे? 98. सहकारसाठी 97. आणि ओरियाचं ओडिया नामकरण करण्यासाठी 96. आता 100 राहिला. 100 एकदम सुंदर आकडा आहे. आणि भारत पाकिस्तान हा सुद्धा एकदम मोठा, भारत बांगलादेश हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. बांगलादेश आधी पाकिस्तान, आणि मग भारत बांगलादेश भूसीमा करार केला होता. आणि हा भारत बांगलादेश भूसीमा करार करण्यासाठी जी घटना दुरुस्ती केली होती ती आहे 100वी. भारत बांगलादेश भूसीमा करार. भारत बांगलादेश भूसीमा करार कोणत्या घटना दुरुस्तीने केलाय राजा? 100व्या. मोस्ट इम्पॉर्टंट, महत्वाच्या घटना दुरुस्त्या ह्या. तुम्हाला एवढ्या घटना दुरुस्त्या माहितीच असायला पाहिजे. डन का? काय हरकत? परा चला द्या इकडे लक्ष. लिहिलं तुम्ही सर्वांनी? ओके. 96वी घटना दुरुस्ती किती कशामध्ये बदल केला? 8व्या अनुसूचीमध्ये बदल केला. ओडियाची भाषा, ओडियाचं जे नामकरण ते कसं केलं आपण? ओडिया केले. 97वी घटना दुरुस्ती सहकार सोसायटीची स्थापना. कुठे कुठे बदल? 19(3) मध्ये सहकार आहे,
243 बी मध्ये भाग 9 आर्टिकल 243 झेड आहे, काय हरकत यात. हा 98वी घटना दुरुस्ती कुणासाठी आहे? कर्नाटक, आर्टिकल 371 जे आणि कर्नाटक साठी स्वतंत्र विकास मंडळाची तरतूद. त्याच्यानंतर 99वी घटना दुरुस्ती जिने राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग नेमला होता, न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी आयोग नेमला होता, पण हा लगेच रद्द केलाय. कोणत्या सालामध्ये? 2015. 100वी घटना दुरुस्ती भारत आणि बांगलादेश साठी काय होतं रे? भूसीमा करार. राहील लक्षात, छानपणे लक्षात ठेवायचं. आता ह्या ज्या स्लाइड्स आहेत, ही जी स्लाइड आहे हिला मोस्ट इम्पॉर्टंट करायचं. रिसेंटच्या घटना दुरुस्त्या विचारल्या जातात. मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. डन का? जाऊ पुढे. आता परत आपल्याला घटना दुरुस्त्यांसाठी काही ज्या घटना दुरुस्त्या त्या अशाच लिहू आपण. 101, 102, 103, 104, 105, 106. 101 घटना दुरुस्ती साल सांगा रे? 2016. 102 2018. 103 2019. 104 2019 ला असे ना ही पण. 104. 105 2021 ची आणि आता ही रिसेंट. 106 2023. आणि ह्या चार्टला पण मोस्ट इम्पॉर्टंट करणार तुम्ही. या घटना दुरुस्त्या फार फार महत्वाच्या आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट. 101, 102, 103, 104, 105, 106 काही झालं तरी ह्या घटना दुरुस्ती तुम्ही विसरायला नाही पाहिजे. 101वी घटना दुरुस्ती कोणासाठी केली होती? जीएसटी साठी. 101व्या घटना दुरुस्तीने कशी तरतूद केली आहे आपल्याला? जीएसटी. कशाची तरतूद आहे? आणि तुम्हाला एक आर्टिकल मी काल महत्वाचं सांगितलं, 279A. सॉरी 79 का बरं येते? 269A. जीएसटी परिषद 269च लिहिलं, परत काय लिहिलं पाहिजे? 269A. काय राजा? जीएसटी परिषद. हा आर्टिकल विचारलं जाईल प्रिलिम मध्ये, महत्वाचा आहे, येऊ शकतो हा आर्टिकल. 269A जीएसटी काउन्सिल. लक्षात ठेवा, जीएसटी काउन्सिल. 101वी घटना दुरुस्ती कोणासाठी राजा? जीएसटी साठी. आणि लक्षात? ठीक आहे. 102वी घटना दुरुस्ती कशासाठी? 102वी घटना दुरुस्ती कुणासाठी? ओबीसी साठी आयोग नेमलाय. ओबीसी साठी काय नेमलाय? स्वतंत्र आयोग नेमलाय. आणि याच्यासाठी एक आर्टिकल लावलाय घटना दुरुस्तीमध्ये. आर्टिकल होता 338B नंबरचा. कोणता आर्टिकल आहे? 338B नंबरचा. इथे एक आर्टिकल लिहितो मी 340 नुसार. आर्टिकल 340 नुसार मागास वर्गाची चौकशी करण्यासाठी, मागास वर्गाची चौकशी करण्यासाठी काय नेमला जातो रे? आयोग. आणि हे दोघं पण आर्टिकल विचारले जातात. आज हे विचारलेले आर्टिकल समजा. 103वी घटना दुरुस्ती ही सुद्धा फार महत्वाची आहे. आणि या 103व्या घटना दुरुस्तीने ईडब्ल्यूएस जो समाज आहे, ईडब्ल्यूएस मध्ये किती टक्के आरक्षण दिलंय? 10% आरक्षण दिलं. 103व्या घटना दुरुस्तीने किती टक्के आरक्षण दिलं? 10% आरक्षण दिलं. डन का? डन का? मागे आवाज नका करू. 103व्या घटना दुरुस्तीने ईडब्ल्यूएस ला किती आरक्षण दिलं? 10% आरक्षण दिलं. त्याच्यानंतर तुम्हाला ही घटना दुरुस्तीत माहितच आहे, 104वी घटना दुरुस्ती मी कालच घेतली. एससी आणि एसटी यांचं जे आरक्षण आहे, किती सालापर्यंत वाढवलं रे राजा? 2030 पर्यंत. 2030 पर्यंत यांचं जे आरक्षण आहे ते आपल्याला वाढवलेलं पाहायला मिळतं. मोस्ट इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये? आंग्ल इंडियनचं जे आरक्षण आहे ते काय केलंय राजा? रद्द केलं. आंग्ल इंडियनचं आरक्षण काय केलं याच्याने? रद्द केलं. काय हरकत? आंग्ल इंडियनचं आरक्षण काय केलं पाहायला मिळतं? रद्द. त्याच्यानंतर पुढची घटना दुरुस्ती येते 105. 105व्या घटना दुरुस्तीने महत्वाची गोष्ट परत ऍड केली. मागास वर्ग
मागास वर्ग निश्चित करण्याचा अधिकार, मागास वर्ग निश्चित करण्याचा अधिकार कुणाला दिलाय? परत राज्यांना. कुणाला दिलाय? राज्यांना. याच्यासाठी कोणती घटना दुरुस्ती केली? 105वी घटना दुरुस्ती. आणि राज्यसेवेला याच्यामध्ये प्रश्न आहे की ही घटना दुरुस्ती करत असताना राज्य घटनेमध्ये महत्वाचे 3 आर्टिकल ऍड केलेत. किती आर्टिकल ऍड केलेत? 3 आर्टिकल. 338B, 342A आणि अजून एक आर्टिकल येतो 366. 366 हा राज्यसेवेचा प्रिलिमचा प्रश्न आहे. एकदा ज्यावेळेस हे करंट मध्ये होता ना 2021-22 ला, त्यावेळेस हा प्रश्न आला होता. 122वी घटना दुरुस्ती झाली. मागासवर्ग निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना दिला आणि याच्यासाठी राज्य घटनेमध्ये 338B, 342A आणि 366 असे 3 आर्टिकल ऍड केलेले आपल्याला पाहायला मिळेल. आर्टिकल पाठ करून ठेवायचं. परत जर प्रश्न आला तर प्रश्न चुकवायला नको. की या घटना दुरुस्तीने राज्य घटनेत किती आर्टिकल ऍड केले? 3. 300 अगोदर बी आहे बरं का. 338B, 342A आणि 366 आणि 366. 106वी घटना दुरुस्ती नारी वंदन विधेयक. माहिती आहे तुम्हाला? विधेयक लोकसभा आणि जी विधानसभा आहेत, लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण दिलं राजा? 33% आरक्षण देण्याची जी तरतूद आहे लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची जी तरतूद आहे ती कोणत्या घटना दुरुस्ती केली राजा? 106. तुम्हाला माहित आहे का की ज्यावेळेस हे लोकसभेमध्ये विधेयक मांडलं होतं, त्यावेळेस लोकसभेत ज्यावेळेस हे विधेयक मांडलं त्यावेळेस काय झालं? लोकसभेमध्ये किती मेंबर्स आहेत राजा? 545. बरोबर ना? याच्यामध्ये दोघांनीच याला विरोध केला होता. किती लोकांनी विरोध केलाय? दोघांनी. त्याच्यामध्ये पहिली व्यक्ती येतात असउद्दीन ओवैसी आणि दुसरे व्यक्ती येतात इम्तियाज जलील. बरोबर ना? इम्तियाज जलीलच ना, सरनेम जलील आहे ना, इम्तियाज जलील. या 2 लोकांनी विरोध केला होता. नाव लक्षात ठेवा, असउद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील. आणि आपल्याला जर पाहिलं जर राज्यसभेमध्ये 215 याला परमिशन दिले. 215 जे आहेत ना राज्यसभेमध्ये, 215 राज्यसभेमध्ये याला विरोध झालेला नाही. असउद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील. आणि या विधेयकाचं नाव आहे नारी शक्ती वंदन. विधेयकाचं नाव लक्षात ठेवा, नारी शक्ती वंदन. विधेयकाचं नाव काय होतं? नारी शक्ती वंदन. नारी शक्ती वंदन. आणि याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असा येतो की हे कितवं घटना दुरुस्ती विधेयक होतं? हे बघ, घटना दुरुस्ती हा प्रकार वेगळा आहे. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा का घटना दुरुस्ती हा प्रकार वेगळा आहे. आधी विधेयक मांडलं जातं. प्रत्येक विधेयक मांडलं की लगेच घटना दुरुस्ती होते असं नाहीये. म्हणजे विधेयकाचा नंबर आणि घटना दुरुस्तीचा नंबर काय असू शकतो? वेगवेगळा असू शकतो. बरोबर? कारण काही विधेयक पास नाही होत ना, मग ते कोलॅप्स होतात. आणि म्हणून तुम्हाला एक प्रश्न येईल तो असा की हे कितव्या क्रमांकाचं विधेयक होतं? 106वी ची घटना दुरुस्ती झाली ना, 106वी ची घटना दुरुस्ती झाली, हे कितव्या क्रमांकाचं विधेयक होतं? ते हे 128वं विधेयक होतं. कितवं विधेयक राजा? हे 128वं विधेयक. डन का? 106 आहे ना, 2 ने पुढे जायचं. 128वं विधेयक. डन का? काय हरकत यात? कितव्या क्रमांकाचं विधेयक आहे? 128. कितव्या क्रमांकाचं? 128. 2 ने पुढे जायचं. आता हे 104वी घटना दुरुस्ती ना, मग विधेयक असणार हे 126वं विधेयक. कितवं असणार हे? 126वं विधेयक. 104, 5, 6 126वं विधेयक. 6, 7, 8 128वं विधेयक. 5, 6, 7 हे किती विधेयक असेल? 127वं विधेयक. डन का? हे बघ, इथून नीट लक्षात ठेवायचं. विधेयकाचे क्रमांक जर विचारले तर 104 आहे ना, तर 2 ने पुढे जायचं. 4 आणि 2 6 होतात ना, मग म्हणायचं 126वं विधेयक. डन का? 2 म्हणजे खरं तर 12 ने पुढे जातं ते, पण आपण लक्षात ठेवायला असं म्हणायचं 4 ला 124 नाही घ्यायचं, 126 घ्यायचं. 105 आहे ना, 5 आणि 2 7 होतं ना, म्हणून विधेयक किती? 127. आलं का लक्षात? 106 आहे ना, 6 आणि 2
म्हणून विधेयक किती 100, तुम्हाला विधेयकाचे क्रमांक पाठ करायचे ऍटलिस्ट या तिघांचे विधेयकाचे क्रमांक आपण पाठ करणार. 104वी घटना दुरुस्ती विधेयक किती आहे? 105वी घटना दुरुस्ती विधेयक आणि 106व घटना दुरुस्ती विधेयक 100. आता लास्ट टाइम याला झालं सगळ्यांचं लिहून छान. याला एक्सप्लेन करू एकदा, मग आपण पुढच्या याच्यावरती अमेंडमेंट कडे जाऊ. अमेंडमेंट मोस्टली संपल्याच. 106 अमेंडमेंट आपल्या इथपर्यंत संपतात आणि ह्या पेजवर ना प्रश्न येईल. हा पेज फार महत्वाचे, ही स्लाइड लिहिली ती फार फार महत्वाची, रिसेंट आहे ना म्हणून फार महत्वाचं. चला 101वी घटना दुरुस्ती 2016 कुणासाठी राजा? जीएसटी साठी. कुणासाठी? इथं मी 100चा पॉईंट सांगितलं. जीएसटी काउन्सिल कोणत्या आर्टिकलने? 279 ए, सॉरी 269 ए, 80 येते 269 ए. 102वी घटना दुरुस्ती ओबीसी आयोगासाठी आर्टिकल 338 आणि एक आर्टिकल आणखी एक मी तुम्हाला सांगितलं 340 नी मागास वर्गाची चौकशी करण्यासाठी काय नेमला जातो? आयोग. 103व्या घटना दुरुस्तीने ईडब्ल्यूएस ला किती टक्के आरक्षण दिलं? 10% आरक्षण दिलं. 104वी घटना दुरुस्ती एससी एसटीचं जे आरक्षण आहे किती सालापर्यंत वाढवलं? 2030. पण याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा, आंग्ल इंडियनचं आरक्षण काय केलं राज्या? रद्द केलं. आंग्ल इंडियनचं आरक्षण काय केलं? रद्द केलं. डन का? 105वी घटना दुरुस्ती मागास वर्गाच्या शिक्षणासाठी मागास वर्ग निश्चित करण्याचा अधिकार कोणाला दिला? परत राज्यांना. 105व्या घटना दुरुस्तीने किती आर्टिकल ऍड केले? 3. 338 बी, 242 ए आणि 338 बी, 342 ए आणि 366. कितवी घटना दुरुस्ती? पुढे 106वी. कोणतं विधेयक? नारी शक्ती वंदन विधेयक. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण दिलं? 33. विधेयकाचं नाव काय? नारी शक्ती. 545 पैकी लोकसभेत किती लोकांनी विरोध केला? 2. पहिले होते असदुद्दीन ओवैसी, दुसरे व्यक्ती कोण? इम्तियाज जलील. डन का? इम्तियाज. आणि लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये 215 राज्यसभेमध्ये विरोध केलेला नाही. आणि एक शेवटचा मुद्दा जो आपल्यासाठी फार कामाचा आहे तो म्हणजे ही जरी घटना दुरुस्ती 104वी असली तरी विधेयक किती? 126. ही घटना दुरुस्ती जरी 105वी असली तरी विधेयक किती? 127. घटना दुरुस्ती 106वी असली तरी विधेयक किती? 128. काय हरकत यात? अंडरस्टँड? डन. छानपैकी. अशा प्रकारे आपल्या ज्या महत्वाच्या घटना दुरुस्त आहेत त्या महत्वाच्या घटना दुरुस्ती आपल्या संपतात. घटना दुरुस्ती विधेयक होते 126. 105वी घटना दुरुस्ती विधेयक होते 127. 106वी घटना दुरुस्ती विधेयक होते 128. 2 विधेयक आता पुढे मांडलेत. दोन विधेयक पुढे मांडलेत. त्याच्यापैकी 128 पर्यंत आलो ना आपण. 129वे विधेयक कशासाठी होते हे तुम्हाला विचारलं जाईल. 129वं विधेयक नेमकं कशासाठी होतं हे तुम्हाला विचारलं जाईल. हे जे विधेयक आहे हे एक देश आणि एक निवडणूक, माहिती आहे ना तुम्हाला हा विषय चालू आहे. एक देश एक निवडणूक यासाठी, एक देश एक निवडणूक यासाठी कितवं विधेयक मांडलं होतं? 129वं. कितवं विधेयक मांडलं होतं? 129वं. डन का? एक देश एक निवडणूक असं पूर्ण घेशील हा. एक देश एक निवडणूक याच्यासाठी कितवं विधेयक मांडलं होतं? 129वं. डन का? तुम्हाला माहिती आहे का एक देश आणि एक निवडणूक याच्यासाठी एक समिती पण स्थापन केली होती. कोणती समिती स्थापन केली होती? रामनाथ कोविंद. रामनाथ कोविंद. डन का? हा प्रश्न आलेलाच नाहीये समितीवरती. तर विचारलं कुठेतरी? नाही विचारलेलं ना. मेन्सला पण नाही आलेलं कुठे. रामनाथ कोविंद. मग प्रिलिमला विचारायला काहीच हरकत नाही रामनाथ कोविंद, कारण सुंदर प्रश्न आहे ना. एक देश एक निवडणूक विचारायला पाहिजे होतं समिती कोणती, नाही विचारलेलं. कितवं विधेयक राजा हे? 129वं. कितवं विधेयक आहे? 129वं. हा 130वं विधेयक. पुढचं विधेयक कोणतं आहे राजा? 130वे विधेयक. विचारलं तर तुम्हाला जमलं पाहिजे. हा मला हे विधेयक फार आवडलं. 130वं फार इंटरेस्टिंग आहे. 130वं विधेयक. कारण असं आहे याच्यामध्ये कारण असं आहे की पंतप्रधान, ऐका, पंतप्रधान पीएम आणि सीएम म्हणजे मुख्यमंत्री. हा पंतप्रधान मुख्यमंत्री. परत अजून एक गोष्ट, केंद्राचे मंत्री, राज्याचे मंत्री.
जर यांच्यावरती जर एखादा गंभीर गुन्ह्याचा आरोप असेल, कशाचा आरोप असेल? गंभीर गुन्ह्याचा आरोप असेल, गंभीर गुन्ह्याचा आरोप असेल, आणि जर गंभीर गुन्ह्याचा आरोप असेल आणि जर यांना 30 दिवसाच्या आत, जर यांना 30 दिवसाच्या आत जामीन मंजूर झाला नाही तर त्यांना त्या पदावरून काय केलं पाहिजे? पदमुक्त केलं पाहिजे. डन ना? जर म्हणजे याचा अर्थ काय? चुकीचे काम होणार नाही. जर यांच्यावरती गंभीर गुन्हा दाखल झाला असेल आणि जर 30 दिवसांच्या आत, 30 दिवसांच्या आत जामीन मंजूर नाही झाला, जामीन मंजूर नाही झाला तर यांना काय केलं पाहिजे? त्या पदावरून काय केलं पाहिजे? पदमुक्त. काय केलं पाहिजे राजा? पदमुक्त. डन का? छान आहे ना हे? तरतूद पण छान आहे, याच्यामध्ये क्लॉजेस पण छान आहेत. तुम्हाला विचारतील हा 130वा विधेयक कशासाठी आहे? पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्राचे मंत्री, राज्याचे मंत्री यांच्यावरती गंभीर गुन्हा दाखल झाला आणि 30 दिवसाच्या आत जर यांना जामीन मंजूर नाही झाला तर त्यांना त्या पदावरून काय केलं पाहिजे? पदमुक्त केलं पाहिजे. कितवं विधेयक आहे? 130. आणि 129 मध्ये काय? एक देश एक निवडणूक, याच्यासाठी विधेयक मांडलं होतं. समिती कोणती होती राजा याच्यासाठी? रामनाथ कोविंद. या घटना दुरुस्तीमध्ये आर्टिकल कोणते लिहायचे राहिले माहितीये का? आरक्षण कशासाठी याचं? लोकसभा आणि विधानसभा, बरोबर ना? लोकसभेमध्ये एससी महिलांचा आरक्षणाचा जो आर्टिकल आहे तो आर्टिकल किती यायला पाहिजे? आर्टिकल 330. ही तरतूद कोणामध्ये केली? आर्टिकल 330. कारण लोकसभेचं 31 जर म्हटलं तर अंगली येतं ना, ते तर कॅन्सल आहे. म्हणून याच्यासाठी जो आर्टिकल असणार तो कोणता आर्टिकल असणार? आर्टिकल 330A. आर्टिकल 330A नवीन आर्टिकल ऍड केलं. हा लक्षात ठेवा बरं का, आर्टिकल 330 कामाचं आहे. कारण 330 मध्ये तरतूद एससी एसटी ची आहे आणि आर्टिकल 330A मध्ये महिलांसाठी 33% आरक्षण. डन का? आपण नाही की बोललो होतो का लोकसभेमध्ये एससी एसटीच्या आरक्षणासाठी आर्टिकल कोणतं आहे? 330 आहे. मग महिलांसाठी जे आरक्षण दिलं आता 33%, त्याच्यासाठी आर्टिकल ऍड केला 330A. हो 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 हो. आणि दुसरी गोष्ट, विधानसभेचं आर्टिकल कोणतं होतं? 330 गेलं, 31 गेलं, आता 332 आलं ना. 330 ला लोकसभा एससी एसटी, 31 ला आणलं होतं, 32 ला विधानसभेचे एससी एसटी, मग 332A ऍड केला विधानसभेसाठी. कोणता? 332A. कोणता आर्टिकल ऍड केला? 332A. लक्षात ठेवा, कोणता आर्टिकल ऍड केला? 332. दिल्लीसाठी पण तरतूद केली, दिल्लीच्या विधानसभेसाठी पण तरतूद केली. त्याच्यासाठी आर्टिकल ऍड केलाय 239AA दिल्लीसाठी ना. त्यात परत पुढे आर्टिकल आहे 239 BB, BA आणि BC. आर्टिकल लक्षात ठेवा, थोडस कॉम्प्लिकेटेड आहे पण लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण रिसेंट घटना दुरुस्ती ना, मग हे आर्टिकल आपण पाठ करून ठेवायला पाहिजे. 330, 330A, 332A आणि 239AA, 239 BB, 239 BA आणि BC. शेवटला बी आणि BC म्हणायचं. हे बघ गंमत कशी आहे, डबल A, डबल B, B आणि BC असं लक्षात राहील, बरोबर ना? 239AA तर आहे, त्याच्यामध्ये BB, B आणि BC असं लक्षात ठेवायला काही हरकत नाही. झालं असेल हे? अशा प्रकारे आपण ऑलमोस्ट ज्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे त्या आपण ऑलमोस्ट कंप्लीट केलेल्या आहेत. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. या हाताने छानपैकी तुम्ही लिहिले असतील, पाठ करण्याचा प्रयत्न करा, आणि जर होत नसतील तर ऍटलिस्ट युट्यूबची व्हिडिओ मी आज टाकल ती 2-3 वेळा पाहत राहा. जोर पाठ होत नाही तोवर पाहत राहा. लावायची 1.5च्या स्पीडने पहा, 1च्या स्पीडने पाहण्याची गरज नाही. आता 1.5च्या स्पीडने तुम्हाला अंडरस्टँड होईल. डन का? जाऊ पुढे. आता आपण महत्वाचा भाग 42वी घटना दुरुस्ती 1976. कितव्या सालाची राजा? 1976. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही घटना दुरुस्तीने इतके प्रचंड बदल केले आणि म्हणून या कॉन्स्टिट्यूशनला काय म्हणतात? अमेंडमेंटला काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन. काय म्हणतात याला? मिनी कॉन्स्टिट्यूशन. मिनी कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतात राजा याला? मिनी कॉन्स्टिट्यूशन. डन का? याला म्हटलं जातं बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पहिली
पहिला जर महत्वाचा याचा विषय असेल तर ह्या घटना दुरुस्ती प्रस्तावनेमध्ये बदल केले. कुठे बदल केले? प्रस्तावनेत बदल केले. आणि प्रस्तावनेमध्ये 3 शब्दांची भर घातली. किती शब्दांची भर घातली? 3. कोणते येतात 3 शब्द? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. 3 शब्द प्रस्तावनेमध्ये. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, तो जो सीन आहे ते जे आपण प्रस्तावना जी वाचतो त्याच्यामध्ये 3 शब्दांची भर घातली. मोस्ट इम्पॉर्टंट. किती शब्दांची भर घातली राजा? 3 शब्दांची भर घातली. कोणते? समाजवादी. पहिला शब्द येतो समाजवादी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि तिसरा शब्द येतो एकात्मता. तिसरा शब्द कोणता आला राजा? एकात्मता. प्रस्तावनेत 3 गोष्टी ऍड केल्या. प्रस्तावनेत 3 शब्द ऍड केल्या. 3 शब्द ऍड केले: समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. डन का? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. तुम्हाला माहिती आहे आपण एक गोष्ट बोललो होतो की याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केले? 42वी घटना दुरुस्तीने. मूलभूत कर्तव्यांची जी भर आहे, मूलभूत कर्तव्य, मूलभूत कर्तव्य, मूलभूत कर्तव्य ऍड करण्यासाठी, मूलभूत कर्तव्य ऍड करण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती केली होती? 42. आणि एक आर्टिकल ऍड केला. आर्टिकलचं नाव आहे 51A, ज्याच्या अंतर्गत सुरुवातीला किती कर्तव्य होती? 10 कर्तव्य होते. डन का? मूलभूत कर्तव्यांची भर घातली. काय हरकत यात? तुम्हाला माहितीये का आपण 323A नावाचा आर्टिकल वाचलाय? 323A. बरं, 323A ला मी थांबवतो. आधी प्रस्तावना घेतली आपण, नंतर मूलभूत कर्तव्यांचा विषय घेतला. आता मी इथं तुम्हाला मार्गदर्शक तत्वांचा विषय जोडतो. ह्या घटना दुरुस्तीने मार्गदर्शक तत्वे ऍड केली आहेत. काय ऍड केली राजा? मार्गदर्शक तत्व ऍड केली. आता नीट लक्षात ठेवायचं, नेमकं किती मार्गदर्शक तत्व ऍड केले. हे बघ, आम्ही काय म्हटलं आधी बदल कशात आहे? प्रस्तावनेचा. नंतर भर कशाची? मूलभूत कर्तव्यांचा. नंतर विषय काय ऍड केला? मार्गदर्शक तत्व. किती मार्गदर्शक तत्व ऍड केले? 4. किती मार्गदर्शक तत्व ऍड केले? 4. आता ते 4 कोणते? त्यातला पहिला लक्षात ठेवायचा 39 F, स्मॉल एफ आहे बरं, स्मॉल एफ आहे. 39चा स्मॉल एफ. त्याच्यानंतर 39चा कॅपिटल ए, 39चा कॅपिटल ए. त्याच्यानंतर 43A आणि शेवटला 48A. किती आर्टिकल ऍड केले? 4. 42व्या घटना दुरुस्तीने मार्गदर्शक तत्वांमध्ये किती आर्टिकल ऍड केलेत राजा? 4 आर्टिकल ऍड केलेत. डन का? बघा किती आर्टिकल ऍड केले? 4. तुम्हाला माहिती आहे ना 39F मध्ये काय? बालकांचं नैतिक आणि भौतिक संरक्षण असणारे. 39A मध्ये मोफत कायदेविषयक सल्ला असणारे. 39A उद्योगधंद्यांमध्ये कोणाचा समावेश करायचा? कामगारांचा समावेश करायचा. आणि 48A जर म्हटलं पर्यावरण आणि वन्यजीवांचं काय यायला पाहिजे? संरक्षण. डन का? छान अंडरस्टँड. हे कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलेत राजा? हे 4 आर्टिकल. 42 घटना दुरुस्ती कोणती आहे? 42वी. तिसरी गोष्ट तुम्हाला आर्टिकल 323 माहिती आहे का? कोणाचं आहे 323? न्यायाधिकरणांचा आर्टिकल आहे. लक्ष द्या इकडे. 323 आर्टिकल कुणाचं आहे? न्यायाधिकरणांचा. आणि हे जे न्यायाधिकरण आहेत या न्यायाधिकरणांचा समावेश सुद्धा आपल्याला कोणत्या घटना दुरुस्तीने पाहायला मिळतो? घटना दुरुस्ती 42वी. न्यायाधिकरणांचा समावेश. न्यायाधिकरणांचा भाग 14A मध्ये पाहायला मिळतात. हे आपल्याला कोणत्या भागात पाहायला मिळेल? हे भाग 14A. म्हणजे भाग 14A चा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने केलाय? 42. कोणत्या घटना दुरुस्तीने केलाय? 42. मूलभूत कर्तव्य म्हटलं ना आपण, कोणत्या भागामध्ये येतो? भाग 4A. म्हणजे भाग 4A कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलाय? 42. भाग 4A भाग 14A. आता एक मी महत्वाचा मुद्दा सांगतो का 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं का राज्य सूचीमध्ये ना 4 महत्वाचे विषय होते. राज्य सूचीमध्ये
ते राज्य सूचीमधले विषय काढले आणि समवर्ती सूचीमध्ये टाकले. काय केलं? या घटना दुरुस्तीने अजून एक महत्वाचा विषय केलाय. तो कोणता? का राज्य सूचीमधले जे विषय होते 4, राज्य सूचीमध्ये ते 4 विषय होते ते काढले आणि कुठे टाकले हे 4 विषय? समवर्ती सूचीत. कुठे टाकलेत राजा? समवर्ती सूचीमध्ये. मग ते 4 विषय तुम्हाला विचारले जातात. काय विचारले जातात? ते 4 विषय तुम्हाला पेपरला विचारले जातात. 4 विषय. त्याच्यापैकी पहिला विषय लक्षात ठेवायचा शिक्षण. काय लक्षात ठेवला? शिक्षण. दुसरं लक्षात ठेवलं जंगल. दुसरा विषय लक्षात ठेवला जंगल. तिसरा विषय लक्षात ठेवला पर्यावरण आणि वन्यजीव. पर्यावरण आणि वन्यजीवाचं संरक्षण असा तो विषय, पर्यावरण आणि वन्यजीव तिसरा विषय येतो. चौथा विषय येतो वजन आणि मापे. वजन आणि मापे. 4 नाही 5 विषय घ्या. 5 विषय घ्या. वजन आणि मापे. आणि 5वा विषय कोणता येतो रे? न्यायाचा काय विषय येतो? प्रशासकीय न्यायासने ना? नाही, न्यायाची प्रशासन. न्यायाची प्रशासन. न्यायाची प्रशासन. न्यायाची प्रशासन. डन का? हा विषय फार महत्वाचा. हा याला व्हेरी व्हेरी आयएमपी करा. व्हेरी व्हेरी आयएमपी. व्हेरी व्हेरी आयएमपी. तुम्हाला 2 मुद्दे मी तुम्हाला काल एक घटना दुरुस्तीमध्ये सांगितलं होतं बघा का लोकसभेचा विषय करत असताना आपण निवडणुकांचा विषय आला का 2 विषय येतात. राज्यांच्या लोकसभेमध्ये असलेल्या जागा आणि दुसरा विषय मी तुम्हाला सांगितला होता मतदारसंघाची पुनर्रचना. आणि मग 42व्या घटना दुरुस्तीने या दोघं पण गोष्टी 1971च्या लोकसंख्येला बेस धरून केलेल्या आहे. मग पुढे 84वी घटना दुरुस्ती झाली आणि मग 84व्या घटना दुरुस्तीने असं सांगितलं की मतदारसंघाची जी पुनर्रचना आहे ती आता 1991च्या लोकसंख्येने होईल, पण लोकसभेमधल्या ज्या जागा आहेत त्या 2026 पर्यंत त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आणि मग 87वी घटना दुरुस्ती झाली ज्याच्यामध्ये सांगितलं का मतदारसंघाची पुनर्रचनेसाठी आता 2001ची लोकसंख्या राहील आणि बाकीचा जो लोकसभेमधल्या ज्या जागा आहेत त्या 2026 पर्यंत काय राहणार जशाला तशा स्थिर. मग तिथं 42वी घटना दुरुस्तीने काय सांगितलं होतं? 42व्या घटना दुरुस्तीने काय सांगितलं होतं? मतदारसंघाची रचना आणि लोकसभेमधल्या राज्यांच्या जागा कोणत्या लोकसंख्येच्या आधारावरती राहतील? 1971च्या लोकसंख्येच्या काय असणारे आधारावरती असणारे. ही तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने सांगितली होती राजा? 42व्या. कोणत्या घटना दुरुस्तीने सांगितली होती? 42व्या. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला मी काही आर्टिकल शिकवलेत बघा, तुम्हाला आठवत असतील तर. आर्टिकल मी तुम्हाला 76 सांगितलंय. कुणाचं आहे राजा आर्टिकल 76? आर्टिकल 76 सांगा बरं. महान्यायवादी. बरोबर ना? आर्टिकल 76 कुणाचा आहे? महान्यायवादी. आर्टिकल 75 मंत्र्यांचा आणि आर्टिकल 74 कुणाचं आहे? मंत्रिमंडळ. आता गंमत काय माहितीये का? मंत्रिमंडळामध्ये बरेच सारे मंत्री असतात. मान्य आहे तुम्हाला हे? बरेच सारे मंत्री असतात. या मंत्र्यांनी जो पण निर्णय घेतलेला असतो तो निर्णय जे पण विधेयक मांडलं वगैरे जातं ते संमतीसाठी कुणाकडे जातं? राष्ट्रपतींकडे जातं. कुणाकडे जातं? राष्ट्रपतींकडे. मग नेमकं 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं का राष्ट्रपतींकडे ज्यावेळेस हे विधेयक जातं ना त्या विधेयकाला मान्यता देणं राष्ट्रपतींवरती बंधनकारक केलं. म्हणजे त्या विधेयकामध्ये जरी राष्ट्रपतींना त्रुट्या वाटत असल्या तरी ते राष्ट्रपती परत एकदा तुम्ही विचार करा या विधेयकाचा असं राष्ट्रपती बोलू शकत नाही. समजलं मला काय म्हणायचंय? जर यांनी एखादं मत मांडलं किंवा एखादं विधेयक वगैरे पास केलं तर राष्ट्रपती त्याचा पुनर्विचार करण्याला सांगू शकत. त्यांना राष्ट्रपतींना त्याला मान्यता द्यावीच लागते. ते पुनर्विचारात पाठवू शकत नाही. ही जी तरतूद आहे ही तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केली? 42. पण परत पुढे जाऊन 44वी घटना दुरुस्ती केली 76 या सालामध्ये, 78 या सालामध्ये. आणि 44व्या घटना दुरुस्तीने मध्ये परत एक क्लॉज टाकला. कोणता? का मंत्रिमंडळाने दिलेला जो पण निर्णय असेल किंवा जे पण काही ज्या गोष्टी असतील त्याचा एकदा विचार करायला राष्ट्रपती परत मागे पाठवू शकतील. एकदा बरं का. पण एकदा मंत्रिमंडळाने जर विचार केला जर परत ते राष्ट्रपतींकडे पाठवलं तर सेकंड टाइम पुनर्विचारात राष्ट्रपती परत पाठवू शकत. मग 42 आणि 44 मधला फरक कळला का? मंत्रिमंडळाने दिलेला जो पण सल्ला असेल विधेयक असेल त्याचा जो पण सल्ला असेल तो सल्ला
जो सल्ला परत एकदा राष्ट्रपती विचार करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे पाठवू शकत. कोणती घटना दुरुस्ती? 42. आणि त्या सल्ल्याचा परत एकदा पुनर्विचार करायला राष्ट्रपती एकदा पाठवू शकतात. कोणत्या घटना दुरुस्ती? दोघांमधला फरक कळला? म्हणजे 42 नी बंधन आणली होती का त्या सल्ल्याचा पुनर्विचार करायला राष्ट्रपती सांगू शकत, पण 44 नी त्या सल्ल्याचा एकदा विचार करायला राष्ट्रपती सांगू शकतील. डन का? इथे लिहू आता 42 चा विषय. काय लिहायला पाहिजे? 42 मंत्रिमंडळाचा सल्ल्याचा पुनर्विचार करायला राष्ट्रपती सांगू परत एकदा पुनर्विचार करायला पाठवू शकत नाही. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यास राष्ट्रपती सांगू शकत नाही. म्हणजे मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती काय असणार राजा? बंधनकारक. बंधन का काय असणार आहे? राष्ट्रपतींवरती बंधन. बडबड नको करू, तुम्ही झालं का मला सांगा. 2 कालावधी. आता कालावधीच्या रिलेटेड मला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा, मला कालावधीच्या रिलेटेड 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कालावधीच्या काय केलं माहितीये का? बडबड नाही. कालावधीच्या रिलेटेड 2 गोष्टी केल्या. लोकसभेचा कार्यकाळ अगोदर किती वर्ष होता? 5 वर्ष. या घटना दुरुस्तीने किती वर्ष केला? म्हणजे 1 वर्ष काय केला? वाढवला. आणि सध्या किती? परत 5 वर्ष आहे ना. म्हणजे याने 5 वर्षाचा 6 वर्ष केला, पण परत 44व्या घटना दुरुस्तीने 6चा परत काय करेल? कळलं का तुम्हाला? 5चा 6 कोणत्या घटना दुरुस्तीने केला? 42. आणि परत 6चं 5 कोणत्या घटना दुरुस्तीने केलं? 14. पहिला मुद्दा कार्यकाळाच्या रिलेटेड. दुसरा मुद्दा कार्यकाळाच्या रिलेटेड, राष्ट्रपती राजवटीचा जो कार्यकाळ आहे तो 6 महिन्यांवरून किती केला? 1 वर्ष. कोणत्या घटना दुरुस्तीने? 42. राष्ट्रपती राजवटीचा आर्टिकल कोणता आहे राजा? 356. राष्ट्रपती राजवटीचा जो कार्यकाळ आहे हा किती केला होता? 6 महिन्यांवरून किती केलाय राजा? 1 वर्ष. 6 महिन्यांवरून किती केलाय तो? 1 वर्ष. 6 महिन्यांवरून किती केला? 1 वर्ष. 6 महिन्यांवरून किती केलाय तो? 1 वर्ष. अखिल भारतीय पातळीवरती न्यायिक सेवा निर्माण करण्याची तरतूद केली आहे. अखिल भारतीय पातळीवर महत्वाचे बरं काय, अखिल भारतीय पातळीवर न्यायिक सेवा निर्माण करण्याची तरतूद केली होती. आणि न्यायिक सेवा निर्माण करण्याची तरतूद, न्यायिक सेवा निर्माण करण्याची तरतूद कितव्या घटना दुरुस्तीने केली राजा? 42. कितव्या घटना दुरुस्तीने केली? 42व्या. एखादा नागरी सेवक आहे, एखादा नागरी अधिकारी असेल, सेवक असेल, त्याच्यावरती जर काही शिस्तभंगाची कारवाई जर करायची असेल तर त्याला पहिल्यांदा त्याचं मत मांडण्याचा अधिकार दिलाय. पण अगोदर 2 वेळा त्याचं मत मांडू शकत होता. तो पहिल्यांदा पण मत मांडू शकत होता पहिल्या चौकशीच्या वेळेस, सेकंड चौकशीच्या वेळेस पण त्याला त्याचं प्रतिनिधित्व करता येत होतं. पण 42व्या घटना दुरुस्तीने सेकंड टाइम त्याला त्याचे मत मांडण्याचे जे अधिकार ते काढून घेतलेत. कितव्या घटना दुरुस्तीने? 42. लक्षात आलं मला काय म्हणायचंय? प्रशासकीय अधिकाऱ्यावरती ज्यावेळेस शिस्तभंगाची कारवाई केली जाते त्यावेळेस तो पहिल्यांदा त्याचं स्वतःचं प्रतिनिधित्व करू शकतो. तो दुसऱ्या चौकशीच्या वेळेस सुद्धा त्याचं प्रतिनिधित्व करू शकत होता. मी कसा राईट आहे, माझ्या चुक्या नाही, वगैरे वगैरे. पण 42व्या घटना दुरुस्तीने सेकंड टाइम त्याला त्याचे मत मांडण्याचे म्हणजेच त्याचं वैयक्तिक प्रतिनिधित्व करण्याचे जे अधिकार आहेत ते काय केले? काढून घेतले. आणि जी शिस्तभंगाची चौकशीची जी प्रोसेस आहे ती आणखी छोटी केली. डन का? मग काय केलं ह्या घटना दुरुस्तीने? जे प्रशासकीय अधिकारी आहे, प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांची सेकंड प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती ज्यावेळेस शिस्तभंगाची कारवाई होते त्यावेळेस सेकंड टाइमला त्यांचं प्रतिनिधित्व काय केलं? यांनी प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार काढून घेतला. करण्याचा अधिकार काय केला राजा यांनी? काढून घेतला. करण्याचा अधिकार काढून घेतला. बारकाईने लक्ष द्या, बडबड नका करू. हे बघा 42वी घटना दुरुस्ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी ऍड केल्या आणि म्हणून हिला काय म्हटलं जातं?
मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मिनी कॉन्स्टिट्यूशन. बरोबर. हिने प्रस्तावनेमध्ये 3 शब्दांची भर घातली. कोणता? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. प्रस्तावनेत किती शब्दांची भर घातली? 3. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. मूलभूत कर्तव्य ऍड केले. मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? भाग 4. म्हणजे भाग 4A कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलाय? राजा 42. आर्टिकल कोणता येतो? 51A. आणि किती कर्तव्य ऍड केली होती? 10 कर्तव्य. डन का? त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वांमध्ये भर घातली. कोणता आर्टिकल ऍड केला? 39F, 39A, 43A, 48A. 39F मध्ये काय येतं? बालकांचं संरक्षण. 39A मोफत कायदेशीर सल्ला. 43A उद्योगधंद्यांमध्ये कामगारांचा समावेश. आणि 48A पर्यावरण आणि वन्य संरक्षण. हे 4 आर्टिकल कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलेत? 42. अजून एक आर्टिकल येतो, आर्टिकल 239A, ज्याच्या अंतर्गत कशाचा समावेश केला? न्यायाधिकरणांचा. महत्वाचं आहे. सॉरी, काय 323 आहे का? इथं 23 लिहिलं का मी? 323A अंतर्गत कशाचा समावेश? न्यायाधिकरणांचा समावेश. न्यायाधिकरणांसाठी भाग किती? राजा भाग 14A. भाग 14A. 5 विषय अगोदर कुणामध्ये होते? राज्य सूचित. ज्यांचा समावेश कुणात केला? समवर्ती सूचित. पहिला विषय सगळे पाठ करायचे, महत्वाचे. शिक्षण, जंगल, पर्यावरण, वन्यजीव, वजन माप आणि न्यायाची प्रशासने. डन का? न्यायाची प्रशासने. त्याच्यानंतर जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावरती ज्यावेळेस शिस्तभंगाची कारवाई होते त्यावेळेस सेकंड टाइम त्यांना प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार होता. तो कोणत्या घटना दुरुस्तीने काढून घेतला? 42व्या. अखिल भारतीय पातळीवर न्यायिक सेवेची तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने केली? 42व्या. डन का इथपर्यंत? लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा होता? 5. 42 ने किती केला? 6. आणि परत 44 ने किती केला येतो? 5 वर्षांचा. डन का? त्याच्यानंतर आर्टिकल राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ 6 महिन्यांवरून किती केला होता? 1 वर्षांचा केला होता. त्याच्यानंतर मतदारसंघाची रचना आणि राज्यसभेत लोकसभेमध्ये राज्यांचं जे सदस्य संख्या आहे ही कोणत्या लोकसंख्येच्या आधारावरती ठेवली होती? 1971. आणि मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक कोणत्या घटना दुरुस्तीने केलाय? 42वा. अशा प्रकारे ही 42वी घटना दुरुस्ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती तुम्ही कायम लक्ष दिलं पाहिजे. एवढ्या गोष्टी ज्या आहेत छानपैकी ट्रे डायग्राम काढून लिहून ठेवायच्या आणि गोष्टी पाठ करून ठेवायच्या. पुढची घटना दुरुस्ती कोणती येईल? 44वी घटना दुरुस्ती. 44वी घटना दुरुस्ती 1978. 1978. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्हाला सगळ्यांना हा मुद्दा ऑलरेडी माहिती आहे की ह्या घटना दुरुस्तीने जो मालमत्तेचा अधिकार होता तो काय केला राजे? या घटना दुरुस्तीने रद्द केला. मालमत्तेचा अधिकार काय केलाय राजे? या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा अधिकार रद्द केला. बरोबर. आधी हा मालमत्तेचा अधिकार आर्टिकल 19 मध्ये पण होता ना? 19(7) मध्ये होता ना? तो काढला आणि आता याला कायदेशीर अधिकार केला. काय केले? कायदेशीर अधिकार. भाग 12 प्रकरण 4 आणि आर्टिकल 300A मध्ये टाकला. आर्टिकल 300A मध्ये टाकला. भाग 12 प्रकरण 4 आणि आर्टिकल 300A मध्ये टाकला. डन का? आर्टिकल 300A मध्ये टाकला. माहित असलेल्या गोष्टी आधी नोट करायला सुरुवात करू आपण. आपल्याला जे जे माहित आहे. दुसरी गोष्ट, राष्ट्रपती मंत्रिमंडळाचा सल्ला. राष्ट्रपती मंत्रिमंडळाचा सल्ला एकदा एक वेळेस पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. डन का? त्या हरकत यात एकदा पुनर्विचारार्थ राष्ट्रपती ते 100% तो जो सल्ला आहे त्या सल्ल्याचा परत एकदा विचार करण्यासाठी राष्ट्रपती पाठवू शकतात. काय हरकत? डन का? त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा, लोकसभेचा जो कार्यकाळ आहे 6 वर्षांवरून परत किती केलाय राजे यांनी? 5 वर्ष केलाय. डन का? 6 वर्षांवरून काय केलंय? परत एकदा 5 वर्ष आपल्याला केलेला पाहायला मिळतो. याचा आर्टिकल 31 रद्द. आर्टिकल 31 काय केलं यांनी? रद्द. आर्टिकल 31 काय केलंय?
रद्द. फार महत्वाचा मुद्दा आहे. जी राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते, जी राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते, राष्ट्रीय आणीबाणी, त्या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये अगोदर काय होतं, अंतर्गत अशांतता याच्या आधारावरती लावली जात असेल, पण त्याच्यानंतर हा शब्द काढला अंतर्गत अशांतता आणि त्याच्याऐवजी कोणता शब्द टाकला, सशस्त्र बंडाळी. सशस्त्र बंडाळी हा शब्द टाकला. अंतर्गत अशांतता नेमकं कोणाला म्हणायचं हे एक्झॅक्ट कळत नव्हतं आणि म्हणून त्यावेळेस नवीन एक शब्द ऍड केला. कोणता शब्द ऍड केला, सशस्त्र बंडाळी. लक्षात राहील, सशस्त्र बंडाळी. तुम्हाला माहित आहे का, राष्ट्रीय आणीबाणी जरी केली, तुम्हाला एक आर्टिकल मी सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर बघा, तुम्हाला मी आर्टिकल सांगितला होता 358 359. मी तुम्हाला एक आर्टिकल सांगितलं होतं, आर्टिकल 359, आर्टिकल 359. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की हा आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 सोबतच्या 21 आणि 20 आणि 21 शी संबंधित आहे. म्हणजे काय, का ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते, ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते, राष्ट्रीय आणीबाणी, त्यावेळेस आर्टिकल 20 आणि 21 सोडून, कोणते आर्टिकल 20 आणि 21 वगळून, हे सोडून राष्ट्रपतींच्या आदेशात असलेले जे पण आर्टिकल असतील त्यांची अंमलबजावणी काय केली जाते, निलंबित केली जाते. म्हणजे आर्टिकल 20 आणि 21 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सुद्धा तसेच राहतात, ते निलंबित होत नाही. ही जी तरतूद आहे कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केली, 44. आलं लक्षात? हा हा 359 ना, हा लिहिलंय, हे काय 359 लिहिलंय वरती, 359. आर्टिकल 359 काय म्हणतो, आर्टिकल 20 आणि 21 हे जे दोन आर्टिकल आहे, हे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सुद्धा तहकूब होणार नाही. ही तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केली आहे, 44. कोणती घटना दुरुस्ती ऍड, 44. आणि तुम्हाला एक माहित आहे का, की आपण एक गोष्ट शिकलोय, मी तुम्हाला त्या दिवशी एक सांगितलं, तर तुम्हाला माहिती आहे आर्टिकल 14 काय रे, कायद्यासमोर समानता. माहिती आहे ना तुम्हाला, हे कायद्यासमोर समानता आर्टिकल 14, हे तुम्हाला ऑलरेडी ठाऊक आहे. आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता देतो. आणि मी तुम्हाला म्हटलं की याला अपवाद आहेत. याला काय राजा, अपवाद आहे. आर्टिकल 361 अपवाद आहे ना, आर्टिकल 361. राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना संरक्षण दिलंय, म्हणजे कायद्यासमोर समानता आहे, पण राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना आणखी एक्स्ट्राचं संरक्षण दिलं आर्टिकल 361 ने. आणि तुम्हाला म्हटलं का संसदेचं जे पण दिवसभराचं वृत्त ते पब्लिश करण्याचं स्वातंत्र्य दिलं आर्टिकल 361 ए. आणि हा जो आर्टिकल 361 ए जो आहे ना, आर्टिकल 361 ए जो आहे ना, हा ऍड केलाय 44वी घटना दुरुस्ती 1976 ने. डन का? प्रेसचं स्वातंत्र्य, प्रेसचं स्वातंत्र्य याला म्हणायचं प्रेसचे स्वातंत्र्य, प्रेसचे याला म्हणायचं प्रेसचे स्वातंत्र्य. आणि हे प्रेसचं म्हणजे आर्टिकल 361 ए कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलाय, 44. कोणता, मी काय लिहिलंय इथं, काय लिहिलं 76 लिहिलं का 78 ला. प्रेसचे स्वातंत्र्य 361 ए. तुमचा एक महत्वाचा मुद्दा केलाय बरं का. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे का, संसद आणि विधानमंडळ. एक मुद्दा लक्षात ठेवा, काय म्हणतो मी, इकडे लक्ष द्या रे. संसद आणि विधानमंडळ याच्यावरती गणसंख्येचं बंधन घातले. कुणाचं बंधन घातले, गणसंख्येचं बंधन. आता गणसंख्या वगैरे आपण नंतर डिस्कस करू, सध्या लक्षात घ्या. संसद आणि विधानमंडळावरती गणसंख्येचं बंधन कोणत्या घटना दुरुस्तीने घातले, 44. आणि गणसंख्येचं बंधन काढलं होतं कोणत्या घटना दुरुस्तीने, 42 ने. 42 ने गणसंख्येचं बंधन काय केलं होतं, काढलं होतं. गणसंख्येचं बंधन काय केलंय, राजे यांनी काढलं. याने काय केलंय, काढलं. महत्वाचा मुद्दा आहे. आणि गणसंख्येचं बंधन कोणत्या घटना दुरुस्तीने घातले, परत 42व्या घटना दुरुस्तीने गणसंख्येचं बंधन आपल्याला घातलेलं, 44व्या घटना दुरुस्तीने गणसंख्येचं बंधन घातलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काय झालं,
42व्या घटना दुरुस्तीने गणसंख्येचं बंधन काढलं आणि 44व्या घटना दुरुस्तीने गणसंख्येचं बंधन घातलंय. बघ, 44व्या घटना दुरुस्तीने गणसंख्येचं बंधन काय केलंय? घातलंय. आणि 42व्या घटना दुरुस्तीने गणसंख्येचं बंधन काय केलंय? काढलं. 42 ने काढलं, 44 ने घातलं. डन का? आता गणसंख्येचं बंधन कोणी काढलं होतं? 42 ने. आणि कोणी घातलंय परत? 44. ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स असा जो उल्लेख व्हायचा ना, तो ह्या घटना दुरुस्तीने रद्द केला. कोणता उल्लेख? ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन. ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन हा जो उल्लेख आहे हा कोणत्या घटना दुरुस्तीने रद्द केला? 44 ने. ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन तुमच्या पुस्तकात नोट करून घ्या. ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन हा उल्लेख कोणत्या घटना दुरुस्तीने काढला? 44 ने. ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन हा एक सुंदर. आपण काय म्हटलो की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये 20 आणि 21 सोडून बाकीचे आर्टिकल निलंबित होऊ शकतील, पण 20 आणि 21 होणार. आणि राष्ट्रीय आणीबाणी लावायची जर असेल ना तर त्याच्यासाठी लेखी शिफारस पाहिजे. लेखी मंत्रिमंडळाची लेखी शिफारस असल्याशिवाय राष्ट्रीय आणीबाणी लावता येणार. ही जी तरतूद आहे ही तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने घातली? 44. राष्ट्रीय आणीबाणी लावण्यासाठी, राष्ट्रीय आणीबाणीसाठी काय असायला पाहिजे? लेखी शिफारस. काय असायला पाहिजे? लेखी शिफारस. कितवी घटना दुरुस्ती राजा? 44. लेखी शिफारस असल्याशिवाय ती घटली हाताला ह्याला. एक मुद्दा लास्ट आहे, इकडे लक्ष द्या. एक लास्ट मुद्दा आहे तो असा, ह्या 42व्या घटना दुरुस्तीने न्यायालयाचे अधिकार कमी केले होते. न्यायालयाचे अधिकार काय केले होते? न्यायालयाचे अधिकार काय केले होते राजा? कमी केले होते. कोणत्या घटना दुरुस्तीने? आणि ते परत एकदा न्यायालयाला त्यांचे अधिकार देऊन टाकले. कोणत्या घटना दुरुस्तीने? 44. न्यायालयाचे अधिकार परत दिले. न्यायालयाचे अधिकार परत केले. न्यायाचे अधिकार परत कितव्या घटना दुरुस्तीने परत केले राजा? 44. काय हरकत यात? आता एकदा लास्ट टाइम याला दोघं पण मी एकदा रिवाइज करतो आणि मग आपण पुढच्या सेक्शन वरती शिकतो. चालेल? चालेल. चला द्या पटकन लक्ष इकडे. आधी 42 परत एकदा सांगतो आणि मग आता परत एकदा 44 सांगेल मी. एकदा लक्ष द्या म्हणजे छान होईल. काहीच अडचण नाही येणार तुम्हाला. चला बघा इकडे. 42वी घटना दुरुस्ती बोलत चला. 42वी घटना दुरुस्ती 1900 गणसंख्येमध्ये काय केलं? गणसंख्येचं बंधन काढलं आणि गणसंख्येचं बंधन परत कोणी घातलं? 44 ने. प्रस्तावनेमध्ये किती शब्द ऍड केले? 3. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. भाग 4A कोणी ऍड केला? 42 ने. भाग 4A मध्ये काय? मूलभूत. कोणता आर्टिकल ऍड केला? 51. किती करता ऍड केली होती? 10. मार्गदर्शक तत्व ऍड केले. किती मार्गदर्शक तत्व ऍड केले? 4. 39F, 39A, 43A, 48A. 49A मध्ये बालकांचं, 39A मध्ये कायदेशीर मोफत सहाय्य, 43A मध्ये उद्योगधंद्यांमध्ये कामगारांचा सहभाग आणि 48A पर्यावरण आणि वन्यजीवांचं संरक्षण. डन का? न्यायालयाचे अधिकार काय केले या घटना दुरुस्तीने? कमी. आणि परत एकदा ते न्यायालयाचे अधिकार वाढवले. कोणत्या घटना दुरुस्तीने? 44 ने. आर्टिकल 323A कशाचा आहे? न्यायाधिकरणांचा. भाग 14A. मग तुम्हाला विचारतील भाग 14A कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केला? 42. किंवा न्यायाधिकरणांची स्थापना कोणत्या घटना दुरुस्तीने? 42. आधी राज्य सूचित किती विषय होते? 5. ते कुठे शिफ्ट केले? समवर्ती सूचित. पहिला विषय शिक्षण, जंगल, वन्यजीव, पर्यावरण, वजन माप आणि न्यायाचे प्रशासन. प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई लागू केली तर दुसऱ्या वेळेस त्यांना प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार होता, तो कमी केला. कितव्या घटना दुरुस्तीने? 42व्या. अखिल भारतीय न्यायिक सेवेची तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने केली होती? 42व्या. मिनी कॉन्स्टिट्यूशन कुणाला म्हणतात? 42वी घटना दुरुस्ती. मतदारसंघाची पुनर्रचना आणि राज्यांच्या लोकसभेतील ज्या जागा आहेत ते 1971च्या लोकसंख्येच्या आधारावरती असतील. घटना दुरुस्ती 42. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती, विधेयक नाही हा तिथे मंत्रिमंडळाचा सल्ला म्हणायचं, विधेयक नाही, चुकून बोलला गेलो. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक केला.
राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करायला लावू शकत नाही. कितवी घटना दुरुस्ती? 42. आणि राष्ट्रपती त्या सल्ल्याचा एकदा पुनर्विचार करायला मंत्रिमंडळाला लावू शकतात. घटना दुरुस्ती 44. कितवी घटना दुरुस्ती येईल ती राजा? 44. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 6 वर्षांचा केला 42व्याने, आणि 44 परत 6 वरून 5 केला. बरोबर. राष्ट्रपती राजवट याचा कार्यकाळ 6 महिन्यांवरून किती केलाय राजा? 1 वर्षाचा. ही कितवी घटना दुरुस्ती झाली? 42. डन का? याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. पुढची घटना दुरुस्ती कोणती येते? 44वी. 1978. 1900 मला एक म्हणायचंय, 42व्या घटना दुरुस्तीचा लागू झाली ती 3 मार्च 1977. एकदा चेकआउट करा रे नेटला, मला तारीख नाही आठवत एक्झॅक्ट. याची तारीख 42 अमेंडमेंट ऍप्लिकेशन डेट 3 मार्च 1977 असायला पाहिजे. सॉरी, 3 जानेवारी 1977. सर्च करा बरं काय डेट. 42 अमेंडमेंट ऍप्लिकेशन डेट. याचा पेपरला एक प्रश्न आहे. 3 जानेवारी 1977. एका चेकआउट करा बरं नेटला. 42 अमेंडमेंट ऍप्लिकेशन डेट. अप्लाय डेट. ऍप्लिकेशन आहे, अप्लाय डेट. केलं का? 3 जानेवारी 1977. राईट, काय हरकत नाही. 3 जानेवारी 1977. हा एकदा प्रश्न आलाय. थोडं मला वाटलं की थोडं कन्फ्युजन होते, उगाच चुकीचं लिहिण्यापेक्षा क्रॉस चेक करू, पण बरोबर येते. 3 जानेवारी 1977 लिहा. हा, 3 जानेवारी PYQ लिहा. प्रश्न आलाय हा 3 जानेवारी 1977. 3 जानेवारी 1977. डन का? जाऊ मी पुढच्या घटना दुरुस्तीला. पुढची कोणती येते? 44. 44व्या घटना दुरुस्तीने न्यायालयाचे अधिकार परत त्यांना बहाल केले. जनसंख्येचं बंधन घातलं. इकडे लक्ष द्या. जनसंख्येचं बंधन आर्टिकल 31 रद्द. 19/7 रद्द. मालमत्तेचा अधिकार म्हणजेच रद्द. तो काय केला? कायदेशीर अधिकार. भाग 12 प्रकरण 4 आर्टिकल 301. राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती परत एकदा त्यांच्याकडे पुनर्विचारात पाठवू शकतात. लोकसभेचा कार्यकाळ 6 वरून 5 वर्ष केला. त्याच्यानंतर आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता, पण त्याला अपवाद आहे. आर्टिकल 361 राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना विशेष अधिकार दिलेत आपण. आणि आर्टिकल 361A जे संसदेचं वृत्त असेल ते आपण प्रकाशित करू शकतो. म्हणजे प्रेसचं जे स्वातंत्र्य आहे, प्रेसचं स्वातंत्र्य आपण 361A अंतर्गत घातलंय. आणि ते कोणत्या घटना दुरुस्तीने घातलंय हे तुम्हाला मी बाकीचं समजावण्यासाठी सांगितलं. मेन मुद्दा हा आहे, प्रेसचे स्वातंत्र्य कोणत्या घटना दुरुस्तीने घातलंय? 44 ने. ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स असा उल्लेख केला जायचा, तो आता कॅन्सल केलाय. कोणत्या घटना दुरुस्तीने? 44व्याने. बरोबर. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अंतर्गत अशांतता हा शब्द होता, त्याच्याऐवजी काय वापरला जातो? सशस्त्र बंडाळी वापरला जातो. राष्ट्रीय आणीबाणी लेखी शिफारशीशिवाय अप्लाय करता येणार. कोणती घटना दुरुस्ती? 44. आर्टिकल 359 असं म्हणतो की आर्टिकल 20 आणि 21 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्याचा वापर निलंबित होणार नाही. ही तरतूद सुद्धा कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केली राजा? 44. अशा प्रकारे 42, 44वी घटना दुरुस्ती जो महत्वाचा सेक्शन आहे तो आपण शेवटला संपवला. अशा प्रकारे आपल्या घटना दुरुस्त्या संपतात. आपण नवीन मुद्द्याकडे शिफ्ट होऊ. नवीन मुद्दा कोणता असणार आहे आता? महत्वाचे भाग. कोणता मुद्दा पाहिजे आता? महत्वाचे भाग.